सुशीला सुजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय। या अगोदर सिनेमाचे चिवते चिवते दार उघड हे गाणं रिलीज झालं होतं। या गाण्यामध्ये काश्मीर आणि अमृता खानविलकर दिसून येत असले तरी चित्रपटात मात्र मुख्य कलाकार म्हणून स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी दिसून येणार आहेत। या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये थोडं वेगळं कथानक पाहायला मिळत असून थरारक कॉमेडी ट्रेलरमध्ये बघायला मिळते। निदान तसा फील येत आहे। चला तर सुजी सुशीला या सिनेमाच्या ट्रेलरचा फुल रिव्ह्यू पाहूया। ट्रेलरमध्ये दिसतं की सुशीला आणि सुजित हे दोघे जण घरातील बेडरूममध्ये लॉक होतात। सुशीला हे पात्र सोनाली कुलकर्णी यांनी साकारले तर सुजितच्या भूमिकेत स्वप्नील जोशी आहेत। हे दोघेही एका रूममध्ये अडकून पडले आहेत। ते दार उघडायचा प्रयत्न करतात परंतु अनेक प्रयत्न करूनही दरवाजा उघडला जात नाही। अशातच दोघांचे फोनही बेडरूमच्या बाहेर आहेत। त्यामुळे दोघांवर भलताच प्रसंग ओढावलाय। त्या त्यांचा ठाव ठिकाणा माहीत नसल्यामुळे त्यांच्या घरातले काळजीने हैराण आहेत। शेवटी हे दोघे बेडरूममधून बाहेर कसे येणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल। ट्रेलरमध्ये सुनील तावडे, नम्रता संभेराव, अथर्व सुदामे, रेणुका दफ्तरदार, राधा सागर, राजेंद्र शिसाटकर आणि प्रसादोग हे कलाकार दिसून येतात। प्रसादोग ह्यांनीच हा सिनेमा बनवलाय। 2 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये सगळी कथा संपली आहे असं वाटतं। मुळात या कथेवर हिंदी ट्रॅप हा सिनेमा येऊन गेलाय। या सरळसोट कथेत 2 तास काय दाखवणार हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे। प्रसादोग या सिनेमाचे दिग्दर्शन करतायत एवढीच या चित्रपटाची चमेची बाजू आहे। त्यांनी हिरकणी, चंद्रमुखी, कच्चा लिंबू यांसारखे चांगले सिनेमे बनवलेत। मात्र हा चित्रपट पूर्णतः वेगळ्या धाटणीचा आहे। त्या स्वप्नील जोशीला पाहून प्रेक्षक कंटाळले आहेत। त्याचे नुकतेच आलेले जिलेबी आणि चिकी चिकी बुम बुम हे सिनेमे आपटलेत। त्यामुळे या सिनेमाकडून फारशा अपेक्षा नाहीयेत। तसेच अनेक पाहुणे कलाकार घेऊनही कोणीही अपेक्षित इम्पॅक्ट पाडत नाहीये। डायलॉग ठीकठाक आहेत आणि कुठलाही पंच वाजला नाहीये। ट्रेलरच्या शेवटी अमृता खानविलकरची झलक दिसते। एकूण ट्रेलर पाहता तिचा रोल एकदम छोटासा असणार आहे। सुशीला सुजी सिनेमा 18 एप्रिलला रिलीज होतोय। एकूण ट्रेलर पाहता चित्रपटाकडून जास्त अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या। मराठी सिनेमाला एक हिट चित्रपट मिळवण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल असंच दिसतंय।